श्री स्वामी समर्थ. नमस्कार. मी नंदिनी. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर येत्या 12 फेब्रुवारीला म्हणजेच बुधवारी आलेली आहे माघ पौर्णिमा. माघ महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला माघ पौर्णिमा म्हणतात. पौष पौर्णिमा आणि माघ पौर्णिमा दरम्यान गंगा स्नान केले जाते. माघ पौर्णिमेच्या दिवशी सर्व तलाव, तीर्थक्षेत्र आणि नद्यांमध्ये शुद्ध स्नान करण्याचे विशेष महत्त्व आहे. माघ पौर्णिमेला अनेक तीर्थक्षेत्रांवर काठांवर जत्रा भरतात. माघ पौर्णिमा सनातन धर्मामध्ये माघ पौर्णिमेला खूप विशेष स्थान आहे. या दिवशी हिंदू देवता भगवान विष्णू, देवी लक्ष्मी आणि चंद्र भगवान यांची पूजा केली जाते. धार्मिक श्रद्धेनुसार भाविक या दिवशी उपवास करतात आणि धार्मिक विधी करतात. प्रयागमधील त्रिवेणी संगम येथे कुंभमेळा आणि माघ मेळा यांच्याशी देखील जुळतो, त्यामुळे तो हिंदू श्रद्धेतील एक महत्त्वाचा कार्यक्रम बनतो. दिवशी पवित्र गंगेमध्ये स्नान केल्याने भूतकाळातील आणि वर्तमान काळातील पापे धुवून जातात. खरं तर स्नानानंतर भाविक आध्यात्मिक शुद्धीकरणासाठी दान देतात. असं म्हटलं जातं की या दिवशी देवी देवता ही स्वर्गातून पृथ्वीवर अवतरण करतात आणि गंगेच्या काठावर राहतात. या शुभ प्रसंगी माघ मेळा हा साजरा केला जातो. इतकं महत्त्व ह्या माघ पौर्णिमेला दिलं जातं. त्यामुळेच या माघ पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला काही प्रभावी उपाय हे आपल्या घरामध्ये करायचे आहेत. जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही या दिवशी पवित्र गंगेमध्ये जाऊन नक्की स्नान करावे. जर तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही अंघोळीच्या पाण्यामध्ये काही प्रभावी वस्तू ज्या असतात त्या टाकून स्नान करावे. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावशाली उपाय सांगणार आहे. आंब्यांच्या 11 पानांचा हा प्रभावी उपाय आहे. हा उपाय कसा करायचा आहे, त्याचबरोबर आंब्यांच्या 11 पानांचा प्रभावी उपाय केल्यामुळे आपल्या घरातील जे 7 पिढ्यांचं दारिद्र्य आहे ते संपूर्णपणे नष्ट होते. घरातील नकारात्मकता, वास्तुदोष, पितृदोष यासारखे दोष दूर होतात आणि घरामध्ये नकारात्मकता प्रवेश करत नाही. असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय आहे. हा उपाय कसा करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे तुम्ही पुढे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर कमेंट्समध्ये जय माता लक्ष्मी लिहायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर आपल्या मित्रपरिवारांसोबत नक्की शेअर करा. च्या व्हिडिओमध्ये जो काही उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर हा उपाय तुम्हाला बुधवारी माघ पौर्णिमेच्या दिवशी सकाळी करायचा आहे. दिवसभरामध्ये हा उपाय तुम्ही कधीही करू शकता. अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत हा प्रभावी उपाय करू शकता. तर तुमच्या घरामध्ये सुतक असेल किंवा पिरियड्स असतील तर तुम्ही हा उपाय करू नका. जर तुमच्या घरामध्ये पिरियड असेल तर त्या व्यक्ती सोडून दुसरं कुणीही घरातले हा जो उपाय आहे तर तो करू शकतो. आंबा आणि आंब्याचे झाड हे आरोग्याच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे मानले जाते. तसेच या झाडाचे धार्मिक महत्त्व देखील खूप अधिक प्रमाणामध्ये सांगितले गेलेले आहे. आपल्या हिंदू धर्मामध्ये आंब्यांच्या झाडाची पानं ही अतिशय शुभ मानली जातात. जेव्हा आपण कलश पूजन करतो त्यावेळेस त्याला आंब्याची पानं ही लावली जातात. ज्यावेळेस आपण सत्यनारायण करतो त्यावेळेस सुद्धा आपण आंब्यांच्या पानांचा वापर करत असतो आणि हवनकुंडामध्ये देखील आंब्यांच्या झाडाची लाकडं जी आहेत ती लाकडी वापरली जातात, कारण आंब्यांच्या पानांचा उपयोग हा शुभ कार्यामध्ये होत असतो. आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये सांगितल्याप्रमाणे हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे. हा उपाय जर आपण पौर्णिमेच्या दिवशी केला तर आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचे दुःख, अडचणी, संकट ही येणार नाही. जी काही नकारात्मकता असेल, दारिद्र्य असेल तर ते नष्ट होऊन जाईल. आपल्या घराची, मुलांची, पतीची प्रगती होईल. त्याचबरोबर आपलं भाग्य देखील उजळलं जाईल. शिवाय जर आपल्या घरावर एखादं कर्ज असेल तर ते कर्ज देखील फिटण्यासाठी योग्य ते मार्ग आपल्याला प्राप्त होतील. तर पहा, जर तुमच्या घरामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये नकारात्मकता आहे, खूप मोठी क्लेश, कलह, वाद विवाद हे तुमच्या घरामध्ये होत आहेत, एखाद्या व्यक्तीने तुमच्या घराला नजरबाधा लावलेली असेल, शत्रू दोष लावलेला असेल तर तो दोष दूर करण्यासाठी, शत्रुपीडा दूर करण्यासाठी, त्याचबरोबर घरामध्ये असणारं दारिद्र्य दूर करण्यासाठी हा उपाय जो आहे तर तो अत्यंत प्रभावशाली आहे.
त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये पैसा टिकत नसेल तर तो पैसा देखील टिकू लागेल, असा हा प्रभावी उपाय आहे. हा उपाय करण्यासाठी आपल्याला आंब्याच्या झाडाखाली जायचं आहे. तिथे जाऊन आंब्याच्या झाडाची आपल्याला 11 पानं आणायची आहेत. हे पानं आणल्यानंतर स्वच्छ धुवून पुसून घ्यायची आहेत. एका धाग्यामध्ये तुम्हाला ही 11 आंब्याची पानं बांधायची आहेत. त्या पानांना तुम्हाला थोडंसं कुंकू मिक्स करायचं आहे पाण्यामध्ये आणि त्याच्या पेस्टच्या साह्याने काडीने त्या आंब्यांच्या पानावरती तुम्हाला एक एक टिळक द्यायचा आहे. तुम्ही प्रत्येक पानावरती एक स्वास्तिक देखील काढू शकता. असं तोरण तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य दरवाजाच्या चौकटीवर लावायचं आहे. स्वस्तिक हे मांगल्याचं प्रतीक आहे आणि जेव्हा आपण असं स्वस्तिक काढलेले आंब्याची पानं आपल्या मुख्य दरवाजावरती लावतो तेव्हा आपल्या घरापासून कितीही मोठी नकारात्मक शक्ती असू द्या ती घरापासून दूर राहते. हे तोरण तुम्ही बुधवारच्या दिवशी लावणार आहात तर तुम्हाला 2 दिवस तुमच्या मुख्य दरवाजावरती हे तोरण ठेवायचं आहे. तिसऱ्या दिवशी हे तोरण तुम्हाला काढून टाकायचं आहे, कारण त्याची पानं जर सुकली किंवा वाळली तर त्यामध्ये जास्त प्रमाणात नकारात्मकता साठत असते. त्यामुळे असे वाळलेल्या पानाचं तोरण आपल्या मुख्य दरवाजावरती आपल्याला चुकूनही ठेवायचं नाही. जर तुमच्या घरामध्ये सतत आर्थिक अडचणी येत असतील, आलेला पैसा हा तुमच्या घरामध्ये टिकत नसेल, तो पैसा कोणत्या ना कोणत्या मार्गाने घरातून बाहेर निघून जात असेल किंवा तुमचा एखादा व्यवसाय आहे तो व्यवस्थित चालत नाही किंवा नोकरीमध्ये प्रगती होत नसेल, एखादं कर्ज तुमच्यावरती झालेलं आहे, तर तुम्हाला 11 आंब्याची पानं घ्यायची आहेत आणि ही पानं घेताना चांगली आणि व्यवस्थित घ्यायची आहेत. 11 आंब्याची पानं स्वच्छ धुवून काढायची आहेत, पुसून घ्यायची आहेत आणि एकावर एक ठेवून एका धाग्यामध्ये ती तुम्हाला बांधायची आहेत. त्यानंतर तुम्हाला थोडंसं मध घ्यायचं आहे आणि मध हे जी पानं आहेत तर ती मधामध्ये तुम्हाला बुडवायची आहेत. अगदी थोडेसे शेंटे बुडतील, सर्व शेंटे बुडतील अशा पद्धतीने मधामध्ये थोडंसं मध त्याला लावायचं आहे. आणि एक तांब्या भरून पाणी तुम्हाला घ्यायचं आहे आणि ह्या 2 वस्तू घेऊन तुम्हाला महादेवाच्या मंदिरात जायचं आहे. महादेवाच्या मंदिरात गेल्यानंतर महादेवाच्या शिवलिंगावरती तुम्हाला हे जल अर्पण करायचं आहे. त्यानंतर शिवपिंडीवर असणारी जी अशोक सुंदरीची जागा आहे तर त्या अशोक सुंदरीच्या जाग्यावरती हे जे 11 आंब्याची पानं आहेत तर ती तुम्हाला अर्पण करायची आहेत. पहा, 11 आंब्याची पानं अशोक सुंदरीची जागा शिवलिंगावरती जिथे असते तिथे तुम्हाला अर्पण करायची आहेत. अशोक सुंदरीची जागा कुठे आहे हे मी तुम्हाला चित्रामध्ये दाखवलेलं आहे. त्या पद्धतीने स्क्रीनवर दाखवल्या पद्धतीने तुम्हाला त्या ठिकाणी अर्पण करायचे आहेत. अशोक सुंदरी ही भगवान शिवशंकरांची कन्या आहे. ती एक लक्ष्मी आहे आणि तिला जर आपण ही पानं अर्पण केली तर ती प्रसन्न होते. आपल्या सर्व आर्थिक अडचणी ह्या दूर होतात. त्यामुळे अशा पद्धतीने हा प्रभावी उपाय तुम्हाला करायचा आहे. त्याचबरोबर जर तुमच्या घरामध्ये सकाळ संध्याकाळ भांडणं होत असतील, त्याच वेळा आपल्या घरामध्ये अशांतता पसरली जाते, तेच घरामध्ये एकोपा राहत नाही, नवरा बायकोची सतत भांडणे होत असतात, तुम्हाला काय करायचं आहे? पौर्णिमेच्या त्या दिवशी दिवसभरामध्ये कधीही हा उपाय तुम्ही करू शकता. तर थोडंसं गंगाजल घ्यायचं आहे एका ग्लासमध्ये, त्यामध्ये 2 आंब्याची पानं टाकायची आहेत आणि या आंब्याच्या पाण्याच्या साह्याने हे गंगाजल तुम्हाला संपूर्ण घरामध्ये शिंपडायचं आहे. त्यामुळे आपल्या घरामध्ये काही दोष असतील, नकारात्मकता असेल तर ती नष्ट होऊन जाईल. त्याचबरोबर जर तुम्हाला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल, तुम्ही कोणतंही काम करायला गेला की त्यामध्ये तुम्हाला नेहमी अपयशच येत असेल, तुमचं कोणतंच महत्त्वाचं काम पूर्ण होत नसेल, तर तुम्हाला काय करायचं आहे? तर तुम्हाला आंब्याच्या झाडाला दररोज 1 लोटा जल अर्पण करायचं आहे. त्या पद्धतीने 1 तांब्या पाणी जर तुम्ही आंब्याच्या झाडाला रोज अर्पण केलं तर तुमची कितीही कठीण इच्छा असू द्या ती पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. तर चला इथेच थांबवते. माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशा छान व्हिडिओसोबत. श्री स्वामी समर्थ.